आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आधार सीडिंग कसे करायचे. तर चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आधी सुरुवातीला गुगल ओपन करून घ्या. या ठिकाणी हे बघा मी गुगल ओपन केलं. त्यानंतर सर्चमध्ये NPCI असे सर्च करा. NPCI मी सर्च केलं. त्यानंतर इथे पहिला जी वेबसाईट दिसत आहे ती ओपन करून घ्या. ओपन केल्याच्या नंतर असा विंडो ओपन होईल. असा विंडो ओपन झाल्यानंतर इथे वरती 3 डॉट दिसत आहेत त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर असे दिसेल. असे दिसल्यानंतर 2 नंबरला कस्टमर ऑप्शन दिसत आहे. कस्टमर ऑप्शन यावर क्लिक करून घ्या. त्यानंतर क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल बेस या ऑप्शनवर क्लिक करून घ्या. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आधार सीडिंग डीसीडिंग 1 नंबरला जो ऑप्शन दिसत आहे त्याला क्लिक करून घ्या. त्याला क्लिक केल्याच्या नंतर असे विंडो ओपन होईल. असा विंडो ओपन झाल्यानंतर इथे इंटर युअर आधार इथे आपला जो आधार नंबर आहे तो टाकून घ्या. तर हे बघा मी इथे माझा आधार नंबर टाकत आहे. त्यानंतर इथे 2 नंबरला ऑप्शन आहे रिक्वेस्ट फॉर आधार, म्हणजे आपण सीडिंग डीसीडिंग म्हणजे आधार लिंकही आणि अनलिंकही करू शकतो. तर आपल्याला लिंक करायचे आहे म्हणून मी इथे सीडिंग ऑप्शन निवडले. त्यानंतर इथे ऑप्शन आहे सिलेक्ट युअर बँक, म्हणजे आपण इथे बँक जी कोणती बँक आहे ती निवडून घ्यायची. तर माझी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इथे स्टेट बँक ऑफ इंडिया मी इथे निवडून घेतली. त्यानंतर इथे सीडिंग टाईप जो तुमचे लिंक सुरुवातीला पहिल्यांदा लिंक करत असाल तर फ्रेश सीडिंग हे ऑप्शन निवडून घ्या. किंवा इतर खात्यातून दुसऱ्या खात्याला जोडत असाल तर 2 नंबरचे खाते निवडून घ्या. तर मी फ्रेश सीडिंग हे ऑप्शन निवडले. त्यानंतर इथे अकाउंट नंबर टाकून घ्या. तर मी या ठिकाणी अकाउंट नंबर टाकत आहे. त्यानंतर इथे कन्फर्म युअर अकाउंट नंबर, तर अकाउंट नंबर डबल अकाउंट नंबर टाकून घ्या इथे. त्यानंतर पुढे या चौकोनामध्ये टिक मार्क करा. टिक मार्क केल्याच्या नंतर खाली इथे जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा टाकून घ्या. तर इथे बघा मी कॅप्चा टाकत आहे 179782. नंतर पुढे सबमिट या बटनावर क्लिक करून घ्या. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर असे आल्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर असे खाली 2 ऑप्शन येतील, ॲग्री अँड कंटिन्यू आणि डिसॲग्री. तर ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावर क्लिक करून घ्या. तर जो आपल्या आधार नंबर लिंक आहे त्याच्या मोबाईलवर एक OTP येऊन जाईल. तो OTP इथे टाकून घ्या. तर हे बघा मी या ठिकाणी OTP टाकून घेतला. त्याच्यानंतर पुढे कन्फर्म याच्यावर क्लिक करून घ्या. तर इथे म्हणत आहे युअर आधार नंबर इज करंटली मॅप्ड स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे तुमचे अगोदरच स्टेट बँक ऑफ इंडियाला याला लिंक आहे असे सांगत आहे. तर त्यामुळे मी इथे कन्फर्म यावर क्लिक करतो.
तर हे बघा इथे बनत आहे युअर आधार नंबर इज ऑलरेडी मॅप्ड, म्हणजे तुमचा आधार नंबर ऑलरेडीच लिंक आहे असे सांगत आहे. तर आधार लिंक नसेल तर तो होऊन जाईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.